मित्रांनो, पिंटूज रील ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी चाललो आहे मासे पकडण्यासाठी आणि आपलं दोन वेळा बघितलेलाच आहे. खेकडे पकडण्याचा व्हिडिओ आपण केलेला होता. दोन्ही व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकताय. आणि आता चाललेलं आहे मी मासे पकडण्यासाठी आज. आणि आपली मित्रमंडळी थोडीफार आहेत आणि जाणार आहे आपण धरणाला. आमच्या गावातच एक धरण आहे, तिथं जाणार आहे. तर मासे पकडण्यासाठी मी घेतलेले गळ घेतलेला आहे आणि थोडंसं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर चला तर जाऊया डायरेक्ट नदीवर, धरणावर जाऊया. चला. हे सुट्टा नाही की रे, विषय हार्ड केलाय. भावानं गळानं मासा धरलेला आहे मित्रांनो. राजा पेक गावले बेक. सगळं मासं सुटून चाललं त्याचं, सोडून टाका लागलाय दुसरा मोठा गावायला. काय भावण्या जोरात आहे. हा राजा वड 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 राजा राजा वड वड संजा संजा वड राजा संजा. मासा मोठा आहे. मोठा मासा मित्रांनो गावलाय. धडपडते धडपडते बघ, धडपडते बघ काय बघ, काढला. मित्रांनो, आम्ही आलो आहे आता मासे पकडण्यासाठी आणि नदीवर आणि धरणावर सगळी बसलेलो आहे. ह्या साईडला 4 जण आणि त्या साईडला 2 जण, असं 7 जण आम्ही आहे आणि मासे पकडायसाठी बसलो आहे. मात्र मासं घावा लागल्यात. मासं आहेत पिशवीमध्ये गावलेले आहेत. पण जे पावशेरचं 3 मासं होतं ते एका मेंबरचं आपल्या निष्ठून गेलेलं आहेत. तर तुम्हाला दाखवतोच, मासं जेवढं गावतील तेवढं तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, त्या मेंबरचं आपल्या मासं निष्ठून गेलेलं आहेत. जवळजवळ पावशेरचं 3 मासं हे गळाला निष्ठून गेलेलं आहेत. तरी पण त्याला 2 गावलेलं सुरुवातीला आणि एक अर्धा किलोचा मासा एक मेंबर घेऊन गेलेला आहे. तर आलो आहे, बघूया आणखीन किती मासं गावतात ते बघूया. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. भैया वर दाखव, वर दाखव, वर दाखव की. हा